माझ्या पक्षाच्या लोकांना जर माझ्यावर विश्वास नसेल तर मला त्याची काही घेणं देणं नाहीये. माझ्यावर विश्वास नसेल तर मला त्याची काही घेणं देणं नाहीये. तर अशा रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणारे आणि निवडणुकांच्या निमित्तानं कायमच चर्चेत राहणारे भाजपचे नेते आणि माजी खासदार संजय काकडे आज पुन्हा एकदा चर्चेत आलेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संजय काकडेंनी आज पुण्यामध्ये सकाळी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीमागचं गुपित काय यावरनं अर्थातच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यात. अशात राजकीय भेटीगाठी वाढतानाही दिसत आहेत. इच्छुक उमेदवार आपापल्या परीनं उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न करताना दिसून येत आहेत. आता यात मागे राहतील ते संजय काकडे कसे? पुण्यातील बहुसंख्य नगरसेवकांचं पाठबळ असलेले संजय काकडे निवडणुकांच्या निमित्तानं कायमच चर्चेत येत असतात. नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही पुणे लोकसभेसाठी संजय काकडेंनी दावा केला होता. इतकंच काय तर भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना तिकीट जाहीर केल्यानंतरही संजय काकडे वारंवार आपली इच्छा जाहीरपणे व्यक्त करत होते. 2019ला देखील संजय काकडे हे भाजपकडून इच्छुक होते. मात्र काकडेंची डाळ दोन्ही वेळा काही शिजली नाही. त्यामुळे संजय काकडे आता पुन्हा एकदा विधानसभेच्या तयारीला लागल्याची चर्चा आहे. आणि अशातच संजय काकडे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्यात. शरद पवारांचा भाजपला धक्का, भाजप नेते संजय काकडेंनी घेतली शरद पवारांची भेट. शरद पवारांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चा. संजय काकडे विधानसभेसाठी इच्छुक. तर आजच्या या भेटीबाबत संजय काकडे नेमकं काय म्हणाले ते आधी ऐका. पवार साहेबांनी मी काल फोन केला होता. ते म्हटले आज इथं आहेत आणि मी निव्वळ फक्त माझे मित्र शंकर पवार आहेत, त्यांचं एक काम होतं वैयक्तिक खाजगी काम त्यांचं पवार साहेबांकडे, म्हणून मी त्यांना घेऊन आलो होतो. कारण गेले 40 वर्ष पवार साहेबांचे माझे संबंध आहेत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन आमचे संबंध आहेत आणि शंकर पवारांचं त्यांच्याकडे काम होतं, म्हणून मी शंकरला घेऊन त्यांच्याकडे आलो आणि जे काही त्यांचं काम होतं ते सांगितलं. आणि पवार साहेब म्हणले मी हे काम 100% करतो संजय, काही अडचण नाही. राजकीय चर्चा काय? राजकीय बिलकुल चर्चा नाही आहे. कारण मी आलो होतो वैयक्तिकच कामासाठी, त्यामुळे राजकीय चर्चेचा काही विषय झाला नाही. विधानसभेसाठी शंकर पवार साहेबांना उमेदवारी देण्याबाबत आता मी फक्त त्यांचं वैयक्तिक कामासाठी आलो होतो शंकर पवारांचे. ह्याच्यामध्ये राजकीय कुठलाही काही विषय झालेला नाही आहे, हे मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगायचं. पण तुम्ही सातत्याने पक्षाच्या भूमिकांविषयी प्रश्न उपस्थित करत असतात, भाजपमधल्या काही भूमिकांविषयी. तर तुम्ही सुद्धा असं काही आहे का? म्हणजे आज तुम्ही पवार साहेबांची भेट घेतात, त्याचे वेगळेच राजकीय संकेत मिळतात. राजकीय ऐका ना, राजकीय संकेत काय जातात ह्याच्या पलीकडे माझा मित्र जो आहे त्याच्या मित्राच्या कामासाठी मी आलो इथे. त्यामुळे माझ्या पक्षाच्या लोकांना जर माझ्यावर विश्वास नसेल तर मला त्याची काही घेणं देणं नाही आहे. मी फक्त माझ्या मित्रासाठी आलो. माझ्या पक्षाने विचारलं तर मी त्याचं स्पष्टीकरण योग्य आणि चांगल्या पद्धतीने देईल. पण पक्ष सध्या आता काही तुम्हाला विचारतोय, तुम्ही त्यांना काही विचारताय, असं काही घडतंय का सध्या? काय कुठं काही आता दिसत नाही कुठं काय? असं काही नसतं. पक्ष जेव्हा काही मिटिंग्स असतात पक्षाच्या तेव्हा मला बोलवतात. माझ्या वेळेअभावी जिथं वेळ असेल तिथं मी जातो, वेळ नसेल तिथं मी त्यांना कळवतो की मला सध्या काही जमणार नाही आहे, मी माझ्या बिझनेसच्या कामात. पक्ष नेहमी तक्रार म्हणजे नाराजी राहिली किंवा पक्ष माझी गरज असेल तेव्हा पक्ष मला नाही. असं मी कधी स्टेटमेंट दिलं नाही. असं वैयक्तिक मी कधी असं स्टेटमेंट दिलं नाही की पक्षाला गरज असेल तेव्हाच माझी आठवण करत. असं माझं कुठलं स्टेटमेंट असेल तर मग ते खरं असेल, परंतु मला नाही वाटत ना असं कुठलं स्टेटमेंट. पुढच्या काळामध्ये पक्षाची गरज भासेल काय सध्या? आता पक्ष आमचा भारतीय जनता पक्ष भारतातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. त्यामुळे कोणाची गरज नाही भासत. पक्ष संघटना इतकी मजबूत असते की सगळे त्याच्या मागं असतात. पण पर्वतीमध्ये विद्यमान आमदार तुमच्या पक्षाचे असताना तुम्ही पर्याय मी तुम्हाला अजून सांगतो की वैयक्तिक काम होतं शंकरचं, राजकीय याच्यामध्ये काही नाही. पुण्यामध्ये ऐका ना, पुण्यामध्ये आता सगळ्या जागा वाटपावर नाही चर्चा सुरू झालेली आहे. प्रत्येक जण म्हणजे तुमचे भारतीय जनता पक्षाचे पुण्यामध्ये जे आमदार आहेत आत्ता ते आमदार तर कंपल्सरी राहतीलच. परंतु काही कुठल्या पक्षाच्या आमदारावरती नाराजी असेल, कुठं त्याची पात्रता निवडून येण्याची नसेल, मग तो आमच्या पक्षाचा असो किंवा शिवसेनेचा असो किंवा अजितदादा राष्ट्रवादींचा असो, तेवढा आदला बदली करण्याचे संकेत पूर्वीच अजितदादांनी पण दिलेत, एकनाथ शिंदे साहेबांनी पण दिलेत आणि देवेंद्र फडणवीसांनी बावनकुळेंनी पण हे संकेत दिलेले की जिथं निवडून यायची पात्रता आहे तिथल्याच उमेदवाराला तिकीट दिलं. 8पैकी साधारण आमच्याकडे आत्ताचे आमदार आमचे 5 आमदार तर आहेतच आमचे. ते 5 तर जागेवर आम्हाला वाटत नाही मला की कुठला आमचा आमदार बदलेल किंवा तिथं कुठं अडचणी आहेत. 3 आमदार आमचे नाही आहेत. एक कसबा पेठ आहे, एक वडगाव शेरी आणि एक हडपसर आहे. 3 जागी आमच्या आमदार नाही. तिथं त्या पक्षाची चर्चा करून सर्वे
काढून जो आमदार निवडून यायची पात्रता असेल त्याला कंपल्सरी तिकीट दिलं जाईल आणि ज्याची नसेल तर ते बदलण्यात येईल. आता वरवर संजय काकडे यांनी ही राजकीय भेट नसल्याचं कितीही नाकारलं असलं तरी सुद्धा संजय काकडे हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातनं इच्छुक असल्याची ही चर्चा आहे आणि त्याच चाचपणीसाठी काकडेंनी आज शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडी या निवडणुका एकत्रित लढणार आहे आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर काँग्रेसकडनंही दावा केला जाऊ शकतो. हीच बाब लक्षात घेऊन शरद पवारांनी ती मध्यस्थी करावी यासाठी काकडेंनी आज शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा आहे. असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत.com.